तिकडे लालबागचा राजा मंडपामधून बाहेर पडलेला आहे आणि अवघ्या 2 मिनिटांचं अंतर आहे लालबागच्या राजाचं मंडळ आणि भारतमाता चौक इतकं. मात्र या ठिकाणी पोहोचायला तब्बल 3 तास लागलेले आहेत बाप्पांना. वैभव परब आपल्याबरोबर आहे. वैभव, 2 मिनिटांच्या अंतराला 3 तास लागतात बाप्पांना पोहोचायला. प्राजक्ता, अगदी खरं बोललीस. काही मिनिटांचं अंतर असताना साधारणतः 1-2 तास नव्हे तर तब्बल 3 तास लागलेले आहेत भारत माता सिनेमाजवळ यायला. सकाळपासून पावसाची रिमझिम सुरूच आहे, पण भक्तांच्या भक्तीमध्ये कसुभर मात्र फरक पडलेला नाहीये. भक्त मात्र हजारोच्या संख्येने इकडे उपस्थित आहेत. संपूर्ण लालबाग नगरी आहे ती आज भक्तांच्या गर्दीने फुलून निघलेली आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच ह्या भक्तांच्या गर्दीने आज जवळपास 3 तास लालबागच्या राजाला भारतमाता सिनेमाजवळ यायला वेळ लागलेला आहे. एवढंच नाही तर भारतमाता जवळून जेव्हा मार्गक्रमण करतो चिंचपोकळीच्या दिशेने लालबागचा राजा, त्या मागून परेलचा राजा जो नरेपारचा मैदानातला गणपती आहे तो देखील तिकडे थांबलेला आहे. कारण का तो जो मान आहे मुंबईच्या राजाचा, लालबागच्या राजाचा, तो त्याला दिला जातो. गणेश गल्लीनंतर मुंबईचा राजानंतर लालबागचा राजा असे हे 2 मानाचे गणपती गेल्यानंतर बाकीचे गणपती आहेत ते त्या मागून निघतात आणि आता सर्व गणपती आहेत ते चिंचपोकळीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. प्राजक्ता. वैभव, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती.